आणि यानंतर राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामधील विविध भागांमध्ये 20 मार्चपर्यंत मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 18 ते 20 मार्च या दरम्यान वादळी पावसाची आणि क्षेत्र वाढण्याची तीव्रता अशी अंदाज हे वर्तवले जातात। या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरामधील हवामानात सुद्धा काहीसे बदल झाले। तिकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, परंतु अवकाळी पावसाने वातावरणात थोडासा गारवा जाणवत असला तरी हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसान देणारा ठरू शकतो। या सर्व बाबींचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। हवामान विभागाने विदर्भाला मुसळधार पावसाचा आणि अतिवृष्टीचा इशारा दिला होता, तोच म्हणजे अवकाळी पावसाचा इशारा दिला होता। त्याच अनुषंगाने काल मध्यरात्रीपासून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये अधूनमधून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि वातावरण हे पूर्णपणे बदललेलं आहे। आपण बघू शकता मेघ हे पूर्णपणे दाटून आलेले आहेत आणि काळेभोर झालेले मेघ हे हवेच्या दिशेने वाहत आहेत। आपण बघू शकता अशा पद्धतीने वाऱ्यामुळे आंब्यासारखा जो फळाचा जो आहे, आंबा जो येणारा जो फळ आहे त्या वादळी वाऱ्यामुळे ते झडून जाऊ शकतात, खाली पडू शकतात, त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होऊ शकते। एकंदरीत जर विचार केला, वातावरणामध्ये जरी गारवा निर्माण झालेला असेल तरी याच्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान आहे, कारण की शेतामध्ये उभा असलेला मका हा पीक या वातावरणामुळे पूर्णपणे नष्ट होऊ शकतो आणि आंबा तर पूर्णपणे नष्ट होणारच, कारण की वादळी वारे आणि या वातावरणामुळे आंबा हा पीक सुद्धा पूर्णपणे नष्ट होणार। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर हवामान बदलला असला किंवा अवकाळी पाऊस जरी आला तरी शेतकऱ्यांचं फार नुकसान होणार आहे आणि उन्हाचा गारवा जरी कमी झालेला असेल, थंडावा जरी जाणवत असेल तरी शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे। म्हणजे या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे। एनडीटीव्ही मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली। कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। शिरोळ, जयसिंगपूर, नरसिंहवाडी, दानोळी, अब्दुल्लाट, चिंचवाडसह परिसरामध्ये मंगळवारी रात्री पाऊस झाला। शिरोळच्या गालवाड या परिसराला गारांच्या पावसाने झोडपलं। अचानक सुरू झालेल्या या पावसाने रब्बी पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। पावसामुळे वीटभट्टी व्यवसायांना मोठा फटका बसलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार रात्री 8च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली। बहुतांशी भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला। गव्हाचं पीक भिजल्यामुळे आता नुकसान होण्याची शक्यता आहे। तिकडे लातूर जिल्ह्यामध्ये अचानक हवामान बदल पाहायला मिळाले आणि अनेक भागात पाऊस, गारपीट, जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसलेला आहे। औसा तालुक्यामधील लोदगाव परिसर, निलंगा, अहमदपूर, उदगीर तसंच इतर ठिकाणी या पावसाचा फटका बसलाय। हिंगोली जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासहित गारपीट झालेली आहे। कळमनुरी आणि औंढा तालुक्यातील काही भागांमध्ये अचानक झालेल्या या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। गहू, ज्वारी, आंबा यासह भाजीपाला पिकांना फटका बसलाय।